चाकण एमआयडीसीतून 20 कंपन्या स्थलांतरित होणार, 1000 कोटींचा फटका बसणार, तर 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याची शक्यता. खड्डे वाहतूक कोंडीमुळे कंपन्या साताऱ्यातील खंडाळा एमआयडीसीमध्ये स्थलांतरित होणार. पालघरमधील गावपाड्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची चाळण. हमरापूर नाणे 20 किलोमीटरचा मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात, नागरिकांची गावाबाहेर पडण्यासाठी कसरत. भिवंडी पारोळ पुलांवर संरक्षक कठडी नसल्यामुळे रस्त्यांवरील वाहनांचा प्रवास धोकादायक. मार्गाचं नुकतंच काँक्रिटीकरण, मात्र पुलांवरील कठड्याचं काम जुनच असल्यामुळे प्रवाशांना करावा लागतो धोकादायक प्रवास. रायगडच्या माणगावमध्ये इको कार थेट दुकानात शिरली. 15 ते 16 वर्षांच्या मुलाकडून चुकून कार सुरू झाल्याची प्राथमिक माहिती. सुदैवानं घटनेमध्ये मोठी दुर्घटना टळली, मात्र दुकानाचं मोठं नुकसान. थरारक घटना सीसीटीव्हीत कैद. रायगडमध्ये 2 एसटी बसचा अपघात. महाड विन्हेरे रस्त्यावर एसटी बसला अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस झाडावर आदळली, तर दुसरी बस रस्त्याशेजारी घसरली. 7 ते 8 प्रवासी जखमी. नालासोपाऱ्यामध्ये बाईकचा अपघात. जखमी झालेल्या 20 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, तर तरुणी गंभीर जखमी. दुचाकीवरील ताबा सुटल्यामुळे दुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळल्यामुळे नवी मुंबईच्या कोपरी गावामध्ये मध्यरात्री बांधकाम साईटवर क्रेन कोसळल्याची माहिती. ट्रकवर क्रेन कोसळल्यामुळे ट्रकचं नुकसान, वाहतुकीलाही अडथळा. सुदैवानं कोणालाही दुखापत नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 88.70% पाणीसाठा. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्र परिसरामध्ये पावसाने घेतली विश्रांती, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये घट. मुंबईकरांमध्ये 10% पाणी कपात कायम राहण्याची शक्यता. ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली. बारवी धरण ओव्हरफ्लो. धरणाच्या 11 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग. धरणातून 2500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. प्रशासनाकडून नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गामध्ये आणखी वाढ. धरणाचे 21 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. 89,134 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचं जोरदार पुनरागमन. रात्रभर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद. गोंदिया, आमगाव, सालेकसा, देवरी, गोरेगाव या 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी. मुसळधार पावसानं धरण आणि छोटे तलाव तुडुंब. तळ कोकणामध्ये पावसाची संततधार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी तालुक्यामध्ये पावसाची संततधार. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1608 मिलीमीटर पावसाची नोंद. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 30% घट. सिंधुदुर्गच्या आंबोलीमधील धबधबा परिसरामध्ये पर्यटकाचा सर्पदंश झाल्यामुळे मृत्यू. गंगाधर मरियप्पा असं पर्यटकाचं नाव. कर्नाटक राज्यातून गंगाधर आपल्या 6 मित्रांसोबत आंबोलीमध्ये पर्यटनासाठी आले. आसामच्या शिवसागरमधील पुराचं संकट पुन्हा एकदा गंभीर. पाऊस झाल्यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं. शिवसागर जिल्ह्यातील एसएसपी कार्यालय देखील पुन्हा पाण्याखाली. अनेक सरकारी कार्यालयांमध्ये देखील पाणी गेल्याचं चित्र. आग्र्यामध्ये यमुना नदीची पाणी पातळी सातत्यानं वाढतीये. कालपर्यंत कोरडे असलेले घाट आता पाण्यानं भरल्याचं चित्र. डोंगराळ भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर नदीच्या पाणी पातळीत वाढ. प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अहिल्यानगर महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून पाथर्डी शहर बंदची हाक. पोलिसांकडून बंदोबस्त. संघटनांकडून बाईक रॅली काढत परदेशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा नोंदवला निषेध. रत्नागिरीच्या दापोलीमधील मच्छीमारांना मोठा दिलासा. आडे उटंबर खाडीतील मच्छीमारांसाठी तब्बल 54 कोटी रुपयांचा निधी. किनारी संरक्षण बंधारा उभारण्याचा मार्ग मोकळा, तर खाडीतील गाळ काढण्यासाठी शासनाचा हिरवा कंदील. मुंबईतील गणेशोत्सव 2026च्या नियोजनासाठी 11 ऑगस्टला संयुक्त बैठक. मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार. गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली. छत्रपती संभाजीनगरमधील जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेण्यांमध्ये पावसाच्या पाण्याची गळती. 3 लेण्यांच्या प्रवेशद्वाराच्या छताला गळती, तर पाणी जमिनीवर पडू नये म्हणून प्लास्टिकच्या बादल्या ठेवण्याची वेळ. बारामतीतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घोडे बाजार सुरू. आतापर्यंत 25 ते 30 घोडे दाखल. 200 ते 250 घोडे येण्याची शक्यता. आगामी काळामध्ये बारामती घोडे खरेदी विक्रीचं केंद्र बनेल, अश्वप्रेमींना विश्वास.
गडचिरोलीतल्या हेमलकसातून गिर्यारोहकांच्या माउंट कनामो मोहिमेला प्रारंभ. डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी दाखवला मोहिमेला हिरवा झेंडा. 15 ऑगस्टला 5974 मीटर उंचीवर तिरंगा फडकवण्याचा या मोहिमेचा संकल्प. गोंदियाच्या आमगावमध्ये भव्य कावड यात्रेचं आयोजन. शिवमंदिरामध्ये कावड यात्रेचं समापन. पारंपरिक पोशाखामध्ये हातात कावड घेत शेकडो नागरिकांचा सहभाग. उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगरमध्ये कावड यात्रेमध्ये एका अनोख्या कावडीनं वेधलं सर्वांचं लक्ष. मॅक्लॅरेन स्पोर्ट्स कारची प्रतिकृती असलेली कावड वेधतीये सर्वांचं लक्ष. दिल्लीतल्या नवादा गावातल्या तरुणांनी तयार केली ही कावड. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदार. नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांनी भेट घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली झाली भेट. अर्धा तास खासदारांची पंतप्रधानांसोबत चर्चा. मतदारसंघातील समस्या आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान यावर चर्चा. फुले दाम्पत्य अण्णाभाऊ साठे तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी. राज्यातील विकास प्रकल्पांबाबतही मोदींसोबत चर्चा. पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे नसतात, ते देशाचे. शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटले, चांगली गोष्ट. भेटीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. चांगली गोष्ट आहे. पंतप्रधान हे देशाचे असतात, ते कुठल्या पक्षाचे नसतात. त्यांना भेटायला जाणं यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही. मी देखील मुख्यमंत्री आहे. अनेक विरोधी पक्षाचे लोक मला भेटत असतात, त्यांची कामं सांगत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहण्याचं कारण नाही आहे. चांगली गोष्ट आहे. पंतप्रधान हे देशाचे असतात, ते कुठल्या पक्षाचे नसतात. त्यांना भेटायला जाणं यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही. मी देखील मुख्यमंत्री आहे. अनेक विरोधी पक्षाचे लोक मला भेटत असतात, त्यांची कामं सांगत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहण्याचं कारण नाही आहे. ते त्या ठिकाणी गेले आहेत, ही अतिशय किंवा जाणार असतील तर अतिशय चांगली गोष्ट. संसदेच्या कामकाजावरून खासदार संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवर निशाणा. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जबाबत निवेदन द्यावं, तोपर्यंत संसदेत हंगामा सुरूच राहणार. खासदार संजय राऊत यांचा इशारा. पद्धतीनं पॅलेट गनचा मारा केला, टिअर गॅस सोडले, हे आदेश कोणी दिले याचं निवेदन करण्यासाठी देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात यावं आणि या निर्घृण कृत्याची जबाबदारी घ्यावी गृहमंत्री म्हणून आणि त्याबाबत निवेदन करावं. खासदार संजय राऊत यांची भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमचा आणि शरद पवारांचा पक्ष फोडला. भाजपची केंद्रातली सत्ता गेली तर त्यांचा 70% पक्ष रिकामा होईल, राऊतांचा टोला. आमचा पक्ष फोडला, आम्ही त्यांना भेटणार नाही. आमचा त्यांचा वाद कायम राहील. नुसता पक्ष फोडला नाही तर आमचा पक्ष एखाद्या ऐऱ्या गैराच्या हातामध्ये दे. मी ऐरा गैरा हा शब्द मुद्दाम वापरतो. बघा, ज्या दिवशी सत्ता जाईल तेव्हा 80% बीजेपी आपोआपच खाली होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नियुक्तीविरोधात निवडणूक आयोगात तक्रार. जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मंठा परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांची तक्रार. नियम डावलून तटकरेंची नियुक्ती केल्याची तक्रार. तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचा आक्षेप. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख नाही, उमेदवारी वापस घेण्याची तारीख नाही, मतदानाची तारीख नाही, निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्याची नियुक्ती नाही आणि निवडणूक जाहीर करण्याची तारीख नाही. ह्या सगळ्या प्रक्रिया न करता त्यांनी स्वतःची निवड करून घेतली, ही बेकायदेशीर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद विकोपाला. गणेश नाईक यांची अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेंवर टीका. जनतेला गृहीत धरून कोणी नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा लोकांना दाखवेन. नाईक यांची शिंदेंवर नाव न घेता टीका.
अशा प्रकारची समजूत करून कोणी जर का नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे हे लोकांना दाखवायचं काम गणेश नाही. कोणाला वाईट त्याच्या जीवनामध्ये दिवस येऊ अशी इच्छा व्यक्त करणार नाही, परंतु कोणी जर आम्हाला बुद्धू समजून जर टक्करी मारणार असेल त्याचा हात धरून त्याची लायकी त्याला दाखवायची ताकद आमच्यामध्ये आहे. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी शहरामध्ये हर घर तिरंगा रॅली. मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती, आमदार दीपक केसरकर यांच्यासह शेकडो नागरिकांचा सहभाग. सावंतवाडीतील उपरलकर देवस्थान ते जगन्नाथराव भोसले उद्यानापर्यंत रॅलीचं आयोजन. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा असणार. 15 ते 20 हजार जवानांचा पहारा असणार. तसंच 1000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार. अँटी ड्रोन सिस्टीम, हायटेक सीसीटीव्ही कंट्रोल रूमची ही उभारणी. नागपूर शहरातल्या रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई होणार. नागपूरमध्ये नितीन गडकरींनी बैठक घेऊन दिला इशारा. रस्त्यांच्या कामामध्ये गुणवत्ता राखली नाही तर संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात येणार. अधिकाऱ्यांचं थेट निलंबन होणार. रस्त्यामध्ये इथेनॉल मिसळलं असतं तर काम लवकर पूर्ण झालं असतं. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरस्तेवरून आदित्य ठाकरेंची टीका. तर दरवर्षी भाजपची राजवट गणेशोत्सवापूर्वी डागडुजी आणि डिसेंबरपूर्वी रस्ता पूर्ण करण्याची थाप मारते आदित्य ठाकरेंची. 30,000 शिक्षकांच्या भरतीमध्ये तांत्रिक अडचणी. भरती प्रक्रियेमध्ये प्राधान्यक्रम भरण्यासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ. आता 11 ऐवजी 13 ऑगस्टपर्यंत भरता येणार. पोर्टलवर माहिती. पसंती क्रमांक देताना विषय आणि पदांची पसंती उपलब्ध होईना. अनेक ठिकाणी पोर्टलवरची माहितीही नीट दिसेना. राज्यामध्ये 30,000 शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरत असताना पवित्र पोर्टलवर अनेक अडचणी येत आहेत. शिक्षण विभागाने आज 2 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे, परंतु 2 दिवसाची मुदतवाढ ही काय विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ नाही. कारण का सुरुवातीला तुम्ही 5-6 दिवसाची मुदत देता, नंतर 2 दिवस वाढवता. ही वेळ फार कमी आहे. तर किमान विद्यार्थ्यांना 2 आठवड्याची मुदतवाढ देण्यात यावी. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे दिला. एसटीच्या एमडींनी पगाराचा प्रस्ताव दिला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अर्थ खातं प्रस्ताव आला नाही असं म्हणत असेल तर त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन जाब विचारणार. सरनाईकांची आक्रमक भूमिका. MD 3:30 वाजता त्यांना भेटल्यानंतर ताबडतोब तो प्रस्ताव मंजूर व्हायला हवा होता, परंतु तो झाला नाही. आज जर दुपारी 1:30-2 वाजेपर्यंत GR नाही निघाला तर मला प्रोटोकॉल बाजूला सारून रस्तोगी साहेबांना आणि वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटायला त्यांच्या कार्यालयामध्ये जावं लागेल. मी ST कामगारांवर जर अन्याय अशा प्रकारे होत असेल आणि वित्त विभागाच्या माध्यमातून जर अशा प्रकारे त्यांचा पगार थांबवून ठेवत असेल तर मी प्रोटोकॉल बाजूला सारून त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन बसायला तयार आहे.